आज आपण बोलणार आहात रपाटा या मराठी चित्रपटाबद्दल। या मूवीचा कॉन्सेप्ट खरंच खूप छान आहे। कथा सुरू होते एका शिक्षकापासून जो त्याच्या रिटायरमेंट फंक्शन मध्ये त्याच्या जुन्या विद्यार्थ्यांना बोलवतो। त्यातले काही विद्यार्थी त्यांच्या लाईफ मध्ये खूप सक्सेसफुल झालेले राहतात, तर काही त्यांच्या इम्पल्सिव्ह डिसिजन मुळे आयुष्यात पूर्णपणे वाया गेलेली राहतात। आज ना उद्या यांना असा रपाटा बसवल बघ की वय आणि शिक्षण आठवायला लागेल। इथे सिनेमा खूप सिरियस मुद्दा मांडतो। नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अजय व तुमचं स्वागत आहे अजय सिनेमा रिव्ह्यू मध्ये। लहानपणी घेतलेले चुकीचे निर्णय, पालकांचा दबाव व डायरेक्शन नसलेले एज्युकेशन हे सगळं मुलाचं फ्युचर कसं खराब करू शकतं। मेसेज पॉवरफुल आहे, रिलेव्हंट आहे आणि आजच्या काळात तर फारच इम्पॉर्टंट आहे, पण ऍक्टिंग इथून सिनेमा घसरतो। आता इथेच प्रॉब्लेम सुरू होते। कास्ट मध्ये विकास कोरोवी, प्राची कारोशी, संकेत माळी व इतर कलाकार आहेत, पण दुर्दैवाने ऍक्टिंग खूपच वीक आहे। एक्सप्रेशन्स आर्टिफिशियल वाटतात। इमोशनल सीन असतो, पण ऍक्टिंग बघून इमोशन येण्याऐवजी हे कधी संपेल असं वाटतं। काही ऍक्टर तर इतके ओव्हर ऍक्ट करतात की ड्रामा कमी आणि सिरियल जास्त वाटतो। डायरेक्टर अर्जुन कपिकाड यांचा इंटेन्शन चांगला आहे, पण एक्झिक्युशन खूपच खराब झालंय। स्क्रीन प्ले लूज आहे व एडिटिंग अजिबात टाईट नाही। सीन एकदम लांबवलेले आहेत। इम्पॉर्टंट मोमेंट कॅज्युअली संपवलेले आहेत। प्रेझेंटेशन फार फ्लॅट वाटते। इम्पॅक्ट बसतच नाही। म्युझिक दर्शन सुतार यांचं आहे। चित्रपटात फक्त 2 गाणी आहेत, पण ती इतकी लॉंग आहेत की सिनेमा थांबून म्युझिक व्हिडिओ चालू झाल्यासारखं वाटतं आणि त्यातला आयटम सॉन्ग तर पूर्णपणे अननेसेसरी व कथेचा फ्लो तोडतो आणि त्यामुळे मेसेज डायल्यूट होतो। चित्रपटात खूप सारी जबरदस्तीची कॉमेडी पाहायला मिळते व अगदी क्षुल्लक ठिकाणी काम करते, पण जास्त तर नकोशी व फोर्सफुली वाटते। टीचर स्टुडंट सारखा इमोशनल बॉन्ड असताना जेवढी डेप्थ हवी होती ती अभियानामुळे पूर्णपणे मिस होते। ऍक्टिंग इतकी ओव्हर व फेक आहे की काही सीन मध्ये वाटते की हे ऍक्टर ऍक्टिंग करतायत का रिहर्सल करतायत। काही ठिकाणी तर ऍक्टिंग इतकी खराब आहे की इमोशनल सीन मध्ये हसू येते, तर कॉमेडीच्या सीन्स मध्ये अक्षरशः रडू येते, कारण काही कॅरेक्टर्स फारच लाऊड साऊंड करतात। हा सिनेमा पाहताना सतत असं वाटतं कॉन्सेप्ट स्ट्रॉंग आहे, मेसेज इम्पॉर्टंट आहे, पण ऍक्टिंग, स्क्रीन प्ले व एडिटिंग मुळे तो विषय खूप फोर्सफुली वाटतो। मेसेज नॅचरली पोहोचण्याऐवजी तो थेट डोक्यावर आपटल्यासारखा वाटतो। पूर्ण मूवी मध्ये फक्त 1 ते 2 ऍक्टर्सने चांगली ऍक्टिंग केलेली आहे, त्यात म्हणजे जे मेन सर होते त्यांनी फार चांगला अभिनय केलेला आहे, पण बाकीचे जेवढे पण कलाकार होते त्यांनी एकतर ओव्हर नाहीतर फारच फ्लॅट ऍक्टिंग केलेली आहे। रपाटा या मूवी बद्दल शेवटी एकच म्हणावंसं वाटतं, शिक्षणावरचा विचार योग्य आहे, पण सिनेमा बनवण्यासाठी पद्धत चुकीची आहे। काही इमोशनल सीन्स थोडेफार बरे वाटतात, पण बहुतांश ऍक्टिंग व प्रेझेंटेशन मुळे इरिटेशन होतं। सिनेमा पाहिल्यावर नक्की कळते, शिक्षण चुकीचं घेतलं तर आयुष्याचा रपाटा होतो, पण सिनेमा चुकीचा बनवला तर प्रेक्षकांचा रपाटा होतो। ठीक आहे मित्रांनो, हे होतं माझं ऑनेस्ट मत या चित्रपटाबद्दल। तुम्ही जर हा चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा। ठीक आहे मित्रांनो, तुमची व तुमच्या परिवाराची काळजी घ्या। थँक्यू, टेक केअर, बाय।